शेतकरी, शेतमजूर तथा दिव्यांगांसाठी सातत्याने शासनासोबत लढा देत असलेले बच्चू कडू यांनी गेल्या काही दिवसापूर्वी अनेक आंदोलनं केली. त्यामध्ये मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 500 किलोमीटरची पैदल यात्रा आणि नागपूर येथे केलेलं रास्ता रोको आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती ती शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची. याशिवाय इतरही मागण्या त्या आंदोलनामध्ये त्यांनी ठेवल्या होत्या. त्या मागण्यांसाठी सरकारने काही मुदत मागितली. आम्ही 1 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ अशा पद्धतीचं आश्वासन सरकारने दिलं. परंतु सरकारचे एकंदरीत धोरण बघता बच्चू कडूंचा त्यावर विश्वास हा फार कमी असलेला दिसतोय. आणि म्हणूनच की काय, त्यांनी पुन्हा सरकारला आठवण देण्यासाठी आदिवासी बंधूंचे वसाहत असलेल्या मेळघाटात पुन्हा एकदा आंदोलन छेडलं. मेळघाटावरील ऐतिहासिक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बच्चू कडू यांनी 1 मार्च ते 9 मार्च या कालावधीमध्ये कर्जमुक्तीची आठवण संघर्ष यात्रा अशा पद्धतीचं ते आंदोलन आहे. सलोना ते चिखलदरा असा मार्ग असलेल्या मेळघाटात 9 मार्च रोजी महामोर्चा सुद्धा आयोजित केला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. यासाठी बच्चू कडू यांनी कुरळपूर्णा येथे आपल्या सभागृहामध्ये एक भव्य पत्रकार परिषद सुद्धा आयोजित केली होती. या दरम्यान त्यांनी सरकारवर कडाडून हल्ला केला. कर्जमुक्ती दिली नाही तर महाराष्ट्रात एकही रेल्वे चालवू देणार नाही. अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने आम्ही हे आंदोलन छेडू असाही इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला. याशिवाय आदिवासी बंधूंच्या ज्या जीवघेण्या समस्या आहेत त्या समस्येचं आपण निराकरण केलं नाही तर आम्हाला आमच्या आंदोलनाची स्टाईल बदलावी लागेल असाही इशारा त्यांनी या दरम्यान दिला. अनेक प्रश्नांना त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलेत आणि आमच्या प्रतिनिधीशी सुद्धा संवाद त्यांनी साधला. बघूया बच्चू कडू काय म्हणतात ते. नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चूभाऊ कडू हे सातत्यानं आक्रमक असतात. यवतमाळमध्ये पदयात्रा काढली, त्याच्यानंतर नागपूरला सुद्धा खूप मोठं आंदोलन झालं, रास्ता रोको झाला. 4 महामार्ग तिथं रोखून धरले होते. ती आठवण सरकारला असेलच, परंतु आणखी ते कदाचित विस्मरण जर त्यांचं झालं ते होऊ नये यासाठी बच्चूभाऊ कडू आता एक संघर्ष यात्रा काढतायत. ती मेळघाटात 1 मार्चपासून त्यांची ती संघर्ष यात्रा चालू होते आहे. काय नेमकं या संघर्ष यात्रेमध्ये काय नेमक्या मागण्या राहतील आणि महत्त्वाचं कुठल्या मुद्द्यावर त्यांचा भर राहील, आमच्याशी बोलताय. स्वागत हो तुमचं. काय सांगाल? पहिले तर ज्या 30 जून तारीख दिली होती त्या संदर्भात कर्जमुक्तीच्या संदर्भात आठवण व्हावं याच्यासाठी 250 किलोमीटर चालतो आहे. सरकारला आठवण राहत नाही, निवेदन दिलं तर ते पाहत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी हा संघर्ष नव्यानं आम्ही सुरू करतो आहे. 250 किलोमीटर पदयात्रा चालून हा त्यांच्यासमोर आम्ही सांगतो आहे का नवीन चालू वर्षाचं पण तुम्हाला कर्ज माफ करावं लागेल. नाही केलं तर रेल्वेचं चाक धावू देणार नाही. माणसं दिसणार नाही पण चाकं थांबलेले असणार. देवाभाऊनं याची सगळी काळजी घ्यावी महाराष्ट्रातल्या जनतेची. सातत्यानं बोललं जाते, सरकारसुद्धा त्याच्यावर भाष्य करते, नाही आम्ही कर्जमुक्ती करतो आहे, कर्जमाफी करतो आहे. यात सरकारची बनावटपणा यात वाटतंय का तुम्हाला? तुम्ही आठवण करून दिली 1 जुलैची. नाही, मला असं वाटतं का कर्जमाफी ते पण आता ते काय सोडणार आणि काय ठेवणार हा संभ्रम. त्यासाठीच आम्ही मजबुतीनं लढण्यास तयार आहोत. अगर ज़्यादा छोड़ा तो ज़्यादा घेरेंगे सरकार. तुमचं आंदोलन हे आगळं वेगळं असते. सरकारला धसकासुद्धा घ्यावा लागतो. यात असं वेगळं पण आणखी तुम्ही काही या आंदोलनाच्या माध्यमातून? गांधीजीच्या मार्गानं पदयात्रा आहे. 9 नंतर ते 9 तारखेपासून मग ते भगतसिंगगिरी सुरू करू आणि आमची भगतसिंगगिरी सरकारला माहीत आहे, त्याच्यानं त्याची दखल घेतली पाहिजे. स्कायवॉक बंद आहे, कधी सुरू करणार? मुख्यमंत्री इथले आमचे विदर्भातले देवाभाऊ, स्कायवॉकामुळं हा सगळा परिसर सगळा आम्ही पाहतोय फार चांगलं होऊन जाईल. तुम्हाला आठवण राहावी म्हणून आम्ही ते पैदल चालतो आहे आणि त्याला बिरसा मुंडा नाव द्या. आदिवासीचा पहिला क्रांतिकारी आहे बिरसा मुंडा आणि ते नाव दिलं पाहिजे. इथला वन्यप्राण्याचा एवढा त्रास आहे महाराष्ट्रभर. म्हणजे वन्यप्राणी महाराष्ट्रात कमी आहे पण माणसं मरण्याची संख्या देशभरात महाराष्ट्रात जास्त आहे. हे विचित्रच अवस्था आहे. इतर राज्यानं केलेल्या सुविधा वन्यप्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी जी भूमिका इतर राज्यानं राबवली ती महाराष्ट्र सरकार का राबवत नाही? आणि आम्ही 15 लाख आणि 10 लाख घेणार नाही, 50 लाख लागेल आणि कंत्राटी त्याला मजुरी आयुष्यभर भेटली पाहिजे.
नाही नियमित लावू शकत ना, कंत्राटी मजुरी म्हणून त्याला लावा. त्याला आयुष्यभर त्याच्या परिवाराला भेटली पाहिजे. आणि पीक नुकसानी असेल, तुम्ही यायचं तंत्रज्ञान वापरा ना. वन्यप्राणी तुम्ही निवडणुकीत कसे वापरता, तुमच्यासाठी AI, शेतकरी आदिवासीसाठी नाही वापरता येत. इथं सगळं थंड. राजकारण के लिए सब कुछ, और इंसान को बचाना है, इसके लिए आपके पास कुछ तंत्रज्ञान नाही आहे. हे सगळं मोडून काढायचं आहे आम्हाला. इथल्या मजुराला 4 महिने झाले मजुरी भेटली नाही एमआरजीची. कुठं गेलं तुम्ही? रामराज्य म्हणणारे आहे ना तुम्ही, रावणासारखे का वागताय? थोडी लाज वाटू द्या. 4 महिन्यापासून जर मजुरी भेटली नसेल तर तिच्या मुलीचं शिक्षण आहे का नाही? त्याला आरोग्याची अडचण आली का आली नसन, तो 4 महिने बगर मजुरीचा राहिला असेल, मेहनत करून मजुरी भेटत नसेल तर काय आत्मा बोलला असेल देवाभाऊ त्याचं. मी विरोधात आहे म्हणून नाही बोलत, एवढं तर समजायला पाहिजे. हो, तुम्ही आम्हाला मुद्दे का देता आणि त्या गरिबाचा जीव का घेता ते सांगा. अनेक मुद्दे आहे. शिक्षणाचं 3-13 वाजले. अहो, तिथल्या वसतिगृहातल्या शिक्षकांना बसा झोपायला बेड नाही आहो, आणि गादी मधातून फाटली, कापूसच गायब आहे मधातला. कमळलं मोडणार का त्या शिक्षकाचं तुम्ही? विद्यार्थ्याची अवस्था तर वाईट आहेच, पण शिक्षकांची त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. हे तुम्हाला अजूनही 22 गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मागच्या वेळेस 2-3 जण मरण पावले, तिथं अजून शुद्ध पाणी भेटलं नाही. शुद्ध पाण्याचा अधिकार नाही आहे आदिवासीचा. ते हिंदू नाही आहे वाटतं. अरे, तुमच्या आमदाराला निवडून दिलं, तुमच्या खासदाराला बंब मतं मारले त्यांनी. किमान मताचा तर विचार करा त्यांचा. हा सगळा गोंधळ तुम्ही थांबवला पाहिजे. आमची काही दुश्मनी नाही आहे, पण तुम्ही जर लोकांसोबत दुश्मनी घेत असाल तर हम दुश्मन के भी भारी दुश्मन हो सकते आहे. भाऊ, शेवटला प्रश्न आहे. प्रत्येक घरात खेळाडू आहेत तिथे, क्रीडा क्षेत्र मात्र तेवढं त्याला वाव मिळाला नाही. आपण कुऱ्हाड पुण्याला सर्वात मोठं 450 मीटरचं ट्रॅक इथं होऊ शकतंय, तर मेळघाटात या गोष्टी या बाबी सैनिक शाळा चिखलदऱ्याला ट्रॅक आहे पण वापरूच देत नाही. ते सैनिक शाळा शासकीय पैसे आपण देतो तिथं, ते करा तिथं ट्रॅक ठेवा त्या सैनिक शाळेत ते आदिवासी लोक. माझं तर काय म्हणणं आहे का, चिखलदरा, मेळघाट, काही गडचिरोली, काही अशा भागात डोंगराळ तिथं जर अकॅडमी केली आणि तिथं उच्च शिक्षणासह सैनिक शाळा, क्रीडा सगळं जर तिथं दिलं तर बदलन ना. मी सांगतोय, मेळघाटचं चित्र बदलायचं असेल तर तुमचं आता आलेली श्रीरामजी योजना, नाव प्रभू रामचंद्राचं दिलं, पण रावणासारखे वागू नका एवढं सांगायचं आहे. श्रीरामजी योजना, दुसरं बांधकाम मजूर योजना ही एकत्र केली आणि वन्य फॉरेस्ट एकत्र केलं. मी सांगतो, एक मजूर, माझ्याकडे सगळा प्लॅन तयार आहे. 10 गावा मिळून 5 वर्षाचा टाईम बॉम्ब कार्यक्रम तयार करा. 10 गाव म्हणून जर एक पॅकेज तयार केलं आपण, तर मेळघाटातल्या मजुराला स्थलांतरित होण्याचं गरजच पडणार नाही. भाऊ, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आंदोलन म्हटलं तुमचं आगळं वेगळंच असते असो, पण विरोधक त्या आंदोलनावर वेगळ्या दृष्टिकोनात तुमचा राजकीय उद्देश वगैरे वगैरे आहे असं आहे, अशा पद्धतीची सातत्यानं टीका होते. या राजकीय उद्देश काहून नसा? मग तुमचं असं म्हणणं आहे का राजकीय उद्देश, तुम्ही काही राजकीय उद्देश ठेवू नका, तुम्ही फक्त आंदोलन करत जा, तुम्ही निवडून आम्ही येत जाईल, राहणारच आहे. अरे, तुम्ही दारू पाजून धर्माचे झंडे दाखवून राजकीय उद्देश पूर्ण करताय. ये बच्चों को लोगों का मुद्दा उठा के राजकारण करता है, तो गलत क्या है? इसमें गलत क्या है? श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.